नागपूर जिल्ह्यामध्ये पोस्टल मतदानामध्ये आता भाजप जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतेय। नांदेडच्या हदगावमध्ये माजी खासदार वानखेडेंची सून जी आहेत त्या आघाडीवर सध्या आहेत। नांदेडमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय हदगावमध्ये। तर कराड नगरपालिकेच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाही। कराडमध्ये मात्र अद्याप मतमोजणी सुरू नाही। चंदगडमध्ये भाजपचे सुनील कानकेकर हे आघाडीवर आहे। कोल्हापूरमधले अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। चंदगडमध्ये भाजपचे सुनील कानकेकर हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती जी आहे ती मिळते। कोल्हापूरमध्ये 11 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे। कराड नगरपालिकेच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात झालेली नाहीये। कराडच असं आहे ज्या ठिकाणी प्रशासनाकडनं गोंधळाची परिस्थिती आहे, त्यामुळे कराडमध्ये अद्यापही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही। मात्र ही आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतोय की भाजप 111 जागांवर आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना इथे 39, काँग्रेस 37, राष्ट्रवादी एकविकास महायुतीच्या तीनही पक्षांनी आघाडी घेतलेली होती आणि विरोधी पक्षांकडनं कोणताही जास्त प्रचार या ठिकाणी झालेला नव्हता।